नमस्कार मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे माघी गणेश जयंती, म्हणजे उद्या गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे, त्यांचा बर्थडे आहे. तर उद्याच्या दिवशी ब्रह्मांडामध्ये गणेश तत्वाच्या सात्विक लहरी या खूप जास्त पसरलेल्या असतात. त्यामुळे आवर्जून उद्या गणपती बाप्पांची सेवा उपासनाही करायला हवी. काल आपण बघितलं होतं की गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे, सेवा कशी करायची आहे, अभिषेक कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गणपती बाप्पांच्या ज्या प्रिय वस्तू आहेत त्या गणपती बाप्पांना आपल्याला उद्या अर्पण करायचे आहे. त्यासोबतच उद्याच्या दिवशी काय करावं, काय करू नये, खूप जणांना माहीत नसते अशी एक चूक जे नेहमी लोक करत असतात, ती चूक आपल्याला करायची नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांचीच माहिती बघणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. तर उद्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा उपासना तर आपल्याला करायची आहे. त्यासोबतच गणपती बाप्पांच्या अथर्वशीष गणपती स्तोत्राचं पठण श्रवण देखील आपल्याला करायचं आहे. गणपती बाप्पांना अतिशय आवडत्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्या म्हणजे उद्या आवर्जून गणपती बाप्पांना मोदक दाखवायचे आहेत, लाल फूल अर्पण करायचं आहे आणि दुर्वा देखील आपल्याला अर्पण करायचे आहेत. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 21 दुर्वांचा उपाय सांगितला होता, 21 दुर्वांच्या जुड्यांचा उपाय सांगितला होता. परंतु तुम्हाला जर का 21 दुर्वा जर अर्पण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही फक्त एक दुर्वांची जुडी, म्हणजे जे 21 दुर्वा असतात त्यामुळे एक जुडी होते, 3 पानं असतात, 3 पानामुळे एक दुर्वा होते, तशी 21 दुर्वांची जुडी जरी तुम्ही अर्पण केली तरी खूप आहे. ती तरी आवर्जून तुम्ही उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करा आणि स्वतःच ती दुर्वांची जुडी घेऊ नका, कारण दुर्वा मिळतात सध्या, काही अडचण नाही. सध्या काही एवढा असा खूप असा हार्श उन्हाळा चालू झालेला नाही. जेव्हा खूप उन्हाळा असतो तेव्हा मिळत नाही, परंतु सध्या मिळतात. तर तुम्ही ते घेऊन या. म्हणजे बाहेरून आपण विकत आणतो, पण ते कसं असते, ते कसंही कुठूनही उचलून आणतात. आपण जे तोडतो त्या हळूवार दुर्वा तोडून आपल्या मनामध्ये तो सात्विक भाव आपण आणून की आपण गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत, अशा पद्धतीने आपण त्या दुर्वा आणतो, मोजतो आणि मग त्या अर्पण करत असतो. जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही स्वतःच दुर्वा ह्या तोडून आणा आणि नंतर गणपती बाप्पांना अर्पण करा. जास्वंदाचं लाल फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जास्वंदाचं लाल फूल देखील अर्पण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर शमीपत्र देखील गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. गणपती पूजनाच्या वेळी शमीपत्र हे अर्पण करावे. म्हणजे जेव्हा आपण गणपती बाप्पांचे 10 दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे असतात तेव्हा त्या ऋतूमध्ये शमीपत्र हे मिळतात, परंतु सध्या देखील शमीपत्र मिळतात. शमीचं झाड देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता. म्हणजे ते लाजाळूचं झाडासारखंच असते, परंतु ते लाजाळूचं झाड नसते. लाजाळूचं झाड हा टच केला की ते असं ओढून येते, म्हणजे लाजून जाते, म्हणून आपण त्याला लाजाळूचं झाड म्हणतो. परंतु शमीपत्राचे पाने जरी तसे असले तरी सुद्धा ते थोडं वेगळं असते. तुम्ही कुठल्याही तुमच्या जवळच्या नर्सरीमध्ये वगैरे गेला तरी तुम्हाला तिथे ते मिळून जाईल. तर ते शमीपत्र आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे उद्याच्या दिवशी. गणपती बाप्पांच्या अतिशय आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक, तर मोदक अर्पण करायचे आहे. या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी त्यासोबतच तिळकुंद चतुर्थी देखील म्हणतात. त्यामुळे उद्या गणपती बाप्पांना तिळगुळापासून बनवलेले मोदक अर्पण करायचे आहेत. तुम्हाला मोदक करायला नाही जमले तर मग तुम्ही तिळगुळाचा लाडू देखील अर्पण करू शकता. परंतु उद्या तिळकुंद चतुर्थी आहे आणि उद्या अतिशय तिळाला महत्व आहे, त्यामुळे तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य बनवूनच गणपती बाप्पांना अर्पण करा. तर उद्या हळकुंड देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. त्याला काही गोष्टी आपल्याला गणपती बाप्पांना उद्या अर्पण करायच्या आहेत, परंतु उद्याच्या दिवशी काही चुका आवर्जून टाळायच्या आहेत. उद्या ह्या चुका तुम्ही बिलकुल करू नका. म्हणजे आपण जेव्हा संकष्ट चतुर्थी असते, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणेश पूजन झाल्याच्या नंतर, गणपती बाप्पांची आरती वगैरे झाल्याच्या नंतर आपण चंद्रदर्शन घेतो, चंद्राला ओवाळतो, त्यानंतरच आपण पारणे करत असतो. परंतु उद्या जी विनायक चतुर्थी आहे, गणेश जयंती आहे आणि तिळकुंद चतुर्थी देखील आहे, तर त्या दिवशी चंद्रदर्शनही करायचं नसते. म्हणजे चुकूनही चंद्र हा बघायचा नसतो, त्यामुळे दोष निर्माण होतात. कारण की संकट चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच पारणे करायचं असते, परंतु विनायक चतुर्थी जी आहे हिला चंद्रदर्शन घेत नाही. त्यामुळे उद्याच्या दिवशी चुकूनही चंद्र आपल्याला बघायचा नसतो आणि जर तुमच्याकडून चुकून बघितला गेला तर मग तुम्ही गणपती बाप्पांची क्षमा याचनाही करू शकता. परंतु उद्या चुकूनही चंद्रदर्शनही घ्यायचं नाही. म्हणजे भरपूर लोकांना हे माहीत नसते. म्हणजे आपण म्हणू शकतो की 99% लोकांना ही गोष्ट माहीत नसते की उद्या चंद्रदर्शनही घ्यायचं नाही. चतुर्थीचं जे महात्म्य आहे त्यामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत, त्या कथेमध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत की संकट चतुर्थीच्या दिवशीच तुम्ही चंद्रदर्शन घेऊ शकता. विनायक चतुर्थीला वगैरे तुम्ही चंद्रदर्शनही करू शकत नाही, त्यामुळे उद्या चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. तर उद्याच्या दिवशी तुळशीपत्र देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचं नाही. म्हणजे आपल्याला असं वाटते की आपण नेहमी जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा असते, एकादशी असते,
तेव्हा तुळशीपत्र अर्पण करतो, म्हणजेच भगवंत हा नैवेद्य ग्रहण करत असतो। परंतु उद्या गणपती बाप्पांना तुळशीपत्र त्यांच्या नैवेद्यामध्ये ठेवू नका किंवा गणपती बाप्पांना देखील तुळशीपत्र अर्पण करायचं नसते। उद्याच्या दिवशी मांसाहार देखील करायचा नसतो। मांसाहार हा वर्ज्य करावा, कारण की कुठल्याही शुभ दिवशी मांसाहार हा कधीही वर्ज्य केला जातो। म्हणजे तसंही मांसाहार वर्ज्यच करायला हवा, परंतु हा ज्याचा त्याचा पर्सनल पॉईंट आहे की कोणाला खायचं किंवा खायचं नाही। परंतु अशा शुभ दिवशी तरी आवर्जून ह्या गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजे। म्हणजे काय होतं की आपल्याला आपल्या डोक्यातून निघून जातात काही काही गोष्टी, नकळत आपल्याकडून ह्या गोष्टी घडत असतात, कोणी काही मुद्दाम करत नाही, परंतु तरी देखील अशा शुभ प्रसंगी शुभ दिवशी या गोष्टी वर्ज्य कराव्या। ही पूजा झाल्याच्या नंतर तुमच्या जवळ जर का कुठे गणपती मंदिर असेल तिथे नक्की जाऊन या। तुम्ही दुर्वा वगैरे गणपती बाप्पांना घरी देखील अर्पण करू शकता, दुर्वा फुले किंवा तुम्ही मंदिरात नेऊन देखील तुम्ही अर्पण करू शकता। जो कालच्या व्हिडिओमध्ये मी 21 दुर्वांचा उपाय सांगितला तो तुम्ही घरीच करायचा आहे। घरी बसूनच गणपती बाप्पांच्या समोर दुर्वा हातामध्ये पकडून अथर्वशीष तुम्हाला म्हणायचं आहे। 21 वेळेस अथर्वशीष म्हणायचं आहे आणि 21 दुर्वाच्या जुड्या ह्या गणपती बाप्पांना उद्या अर्पण करायच्या आहे। तर हा जो उपाय आहे हा तुम्ही तुमच्या देवघराजवळ बसूनच हा उपाय करायचा आहे। उद्याच्या दिवशी तुमच्या घराजवळ कुठे गणपती मंदिर असेल तर आवर्जून गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी जा, दुर्वा अर्पण करा, फुले अर्पण करा, गणपती बाप्पांना प्रार्थना करा, कारण की गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, मंगलमूर्ती आहे। त्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहेत ते नक्कीच गणपती बाप्पा दूर करेल। म्हणजे आपण गणपती बाप्पा दूर करतील म्हणजे आपण सेवा ह्या करत राहायच्या, आपल्याला आपलं कर्म ते चालूच ठेवावं लागणार आहे। म्हणजे आपल्यावरती खूप जास्त कर्ज आहे तर गणपती बाप्पा येऊन काही ते दूर करणार नाही, आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, परंतु प्रयत्नाला देखील नशिबाची साथ ही लागत असते। त्यामुळेच तर आपण आपले प्रयत्न करत असताना आपण भगवंताची प्रार्थना त्यांची सेवा जर करत राहिलं तर नक्कीच प्रॉब्लेम जे आहेत ते अगदी छोटे छोटे वाटायला लागतात। त्यामुळे देखील आपण सेवा उपासना करणे अत्यंत गरजेचं आहे। दिवशी गणपती बाप्पांना ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नक्की अर्पण करा। उद्या गणेश जयंती आहे, त्यामुळे अतिशय आनंदात आणि साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा उद्याचा दिवस साजरा करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।